एका बाजूला नाशिकचा महायुतीच्या जागा वाटपाचा जो वाद आहे तो मिटताना दिसत नाहीये. छगन भुजबळांना नाशिकची जागा आहे ती दिली जाणार आहे अशी चर्चा आहे, परंतु घोषणा होत नाहीये. महाराष्ट्रभर ओबीसीचे नेते प्रचारासाठी फिरत आहेत. त्या ठिकाणी मराठा समाजाकडून ओबीसीच्या नेत्यांच्या गाड्या अडवल्या जात आहेत, त्यांना त्रास दिला जातो असं ओबीसी संघटनांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत आता विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आहेत. ते वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांची नक्की वेगळी भूमिका काय असणार आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, तुमचं नाव काय, तुमच्या संघटनेचं नाव काय आणि हे चित्र जे तुम्ही हातात घेतलेलं आहे ते कशाचं आहे, बातमीचं कात्रण आहे ते काय आहे नक्की? नमस्ते. मी ओबीसी रन संग्राम ओबीसी वेलफेअर फाउंडेशन मध्ये काम करणारा ॲडव्होकेट मंगेश सासने. मी ओबीसीचं काम गेल्या अनेक वर्षापासून करतो आणि माझ्याबरोबर अनेक संघटना आत्ता इथं आम्ही पत्रकार परिषद घेतोय. आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही निवडणुकीचं वारं वाहत आहे. तसं म्हटलं तर राजकारण आणि समाजकारण हे वेगळं पाहिलं पाहिजे, कारण की राजकारणामध्ये आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केंद्रामध्ये केलं जातं, कायदेमंडळामध्ये केलं जातं. परंतु आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये जे काय आत्ता वातावरण चालू आहे, जे ओबीसीचे उमेदवार जानकर असतील, पंकजा मुंडे असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, अशा उमेदवारांना प्रचार करू दिला जात नाहीये. त्यांची ताफा अडवला जातोय, त्यांच्या विरुद्ध बॅनरबाजी केली जाते. आमच्या तमाम ओबीसींचं दैवत आदरणीय भुजबळ साहेब त्यांना उमेदवारी देऊ नये म्हणून 4 टाळकी प्रतिस्पर्धी उमेदवाराची सुपारी घेऊन तिथं पत्रकार परिषद घेतात. तो मनोज जरांगे म्हणतोय की भुजबळांना आम्ही उमेदवारी दिली तर आम्ही पक्षाला दाखवू. मग आमचं असं म्हणणं आहे की 60% ओबीसींची मतं तुम्हाला नको आहेत का? आमचं सर्व ओबीसींचं डोळ्यात तेल घालून लक्ष आहे की महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. जिथं संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली केली जाते तिथं राज्य सरकार, गृह खातं, इलेक्शन कमिशन करतंय काय? जर उमेदवाराला त्याचा प्रचार करण्यासाठी, त्याची मतं मांडण्यासाठी जर जाऊ दिलं जात नाहीये, हाकलून दिलं जाते. आमचे आदरणीय भुजबळ साहेबांच्या उमेदवारी जाहीर करण्यात टाळाटाळ केली जाते. तमाम महाराष्ट्रामधील 13 कोटी लोकसंख्येतील 6 कोटी लोकसंख्ये जे आमचं प्रतिनिधित्व करतात भुजबळ साहेब, त्यांची उमेदवारी तुम्ही कुणाच्या तरी दबावाखाली टाळताय, त्यांना थांबवलं जातंय. हा अन्याय आम्ही पाहतोय आणि याच्याबद्दल तमाम महाराष्ट्रामधील ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी आता येत्या ह्या लोकसभा इलेक्शनला नक्कीच ह्या प्रस्तावित पक्षांना दिसून येईल. अशा प्रकारचा अन्याय करू नये. आम्हाला 60% तुम्ही प्रतिनिधित्व दिलंय का? नाही दिलं. बोटावर मोजणे इतके नेते त्यांना पण तुम्ही टार्गेट करताय, त्यांचे पण उमेदवारी देण्यासाठी टाळाटाळ करताय. हे कसलं न्यायाचं राज्य, ही कसली लोकशाही? तर आता तमाम ओबीसींनी आमच्या पित्त खवळलेलं आहे. प्रचंड तणाव आहे, प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी जर तुमच्या प्रचारामध्ये दिसली, तुमच्या सभांमध्ये दिसून आली तर मग तुम्हाला नक्कीच समजेल की ओबीसीची काय ताकद आहे. नक्कीच. तुमचं नाव काय दादा, आणि जो ओबीसी उमेदवार जे प्रचारात जातात त्यांच्या गाड्या अडवल्या जातात हे कोणाकडून होते नक्की, तुमचा रोग कोणाकडे आहे? मी मृणाल डोले पाटील. सगळ्यात गोष्ट म्हणजे अशी आहे की ओबीसी नेत्यांना मुळात तिकीटच दिली जात नाहीत. त्यांची तिकीटं कापली जात आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांना तिथं उभं केलं जात नाही. अतिशय मोजक्या ठिकाणी काही ओबीसी नेते उभे आहेत, त्यांनाही प्रचार करून दिला जात नाहीये. रात्री बेरात्री गाड्या अडवल्या जातात, गाड्या फोडल्या जात आहेत, गावबंदी केली जाते, गावात पॅम्पलेट वाटायचं नाही, प्रचार करायचा नाही, तुमचं म्हणणं लोकांपर्यंत तुम्ही पोचवायचं नाही. अशा पद्धतीने जर होत असेल तर याला मुळात फ्री आणि फेअर इलेक्शन्स आपण म्हणायचं का? फ्री आणि फेअर इलेक्शन्स होत नसतील तर मुळात याच्यावर काहीतरी इलेक्शन कमिशनने असं, सरकारने असं कारवाई करणं अपेक्षित आहे. त्यांची कंप्लेंट आम्ही रितसर आता करणारच आहे. तर याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे यांनी काल स्टेटमेंट असं केलं की ओपनच्या जागांमध्ये ओबीसीचं काय काम? आता लोकसभा आणि विधानसभामध्ये SC ST सोडून मुळात कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसतं. बाकी सगळ्या जागा ह्या ओपनच असतात. ओपनमध्ये सगळेच येतात. ती जनरल कॅटेगरी असती, त्याच्यामध्ये मराठा असतील, ओबीसी, VJNT, SBC सगळे जेवढे काय आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामधनंच कॉन्टेस्ट करायचं असतं. मग यांना म्हणायचं आहे काय नक्की की ओबीसी समाजाने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढूच नाहीत का? मग ओबीसी समाजाला, ओबीसी VJNT समाजाला मत देण्याचा अधिकारच नाहीये का? उभं राहण्याचा अधिकारच नाहीये का? मग नक्की काय चाललंय काय? मग असं जर होत असेल तर अशा पद्धतीचे हे जे वाक्य आहे, अशा वाक्यांवर खरं तर ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि हे जे बेताल वक्तव्य हा करत चाललाय याला कुठेही सरकार लगाम घालत नाही, कुठेही अडवत नाही, कुठेही इलेक्शन कमिशन याच्या हे करत नाही. तर कुठंतरी सरकारच
याच्या बाजूने आहे का, अशी आम्हाला शक्यता येते. आणि हे सगळं असताना मुळात ओबीसी समाजाला तुम्ही बघा, एक पक्ष सोडता वगळता बाकी कुठल्याही पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात ती जागा दिलेली नाहीये, पॅम्पलेटवरही त्यांचे फोटो येऊन दिले जात नाहीये, आणि त्यांना तिकीटही द्यायला फार राजकीय पक्ष कचूर करत आहेत. मग असं जर असेल तर याच्यामध्ये ओबीसी समाज जो 60% तो निश्चित सायलेंट मेजॉरिटी आहे. ही निश्चित या लोकसभा विधानसभेमध्ये, या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि पुढच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी समाज आपलं मत ओबीसी नेत्यालाच देणार, नसेल तर त्यांनी सरळ नोटा मारावा. नक्कीच ताई, आपण जर पाहिलं असेल की मराठा आरक्षणाचा जो एक मध्यंतरी चालला होता विषय, त्यावेळेस ओबीसी नेत्यांनी त्याला प्रखर विरोध केला होता. छगन भुजबळ असतील, महादेव जानकर असतील किंवा प्रकाश शेंडगे असतील, आणि त्याचाच बदला म्हणून किंवा त्याचीच रिॲक्शन म्हणून हे आता महाराष्ट्रात असं चाललंय की मराठा समाजाच्या नेत्यांना प्रचार करू दिला जात नाहीये, गाड्या अडवल्या जात आहेत. आणि अशी काही उदाहरणं घडलीत, जसं तुम्ही म्हणताय, असं काही उदाहरणं घडलेली माहीत आहेत तुम्हाला? आता हे पहा, अमोल कोल्हेंच्या बाबतीत देखील हेच करतात. ते इथे म्हणतात दुर्मिळ खासदार अमोल कोल्हे, म्हणजे हे तर महायुतीचे आहेत. किंवा आता आमचे भुजबळ साहेबांनी सभा जरूर घेतल्या, ओबीसीच्या बाबतीमध्ये सभा बऱ्याच घेतल्या, पण त्याआधी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून सर्व जे आमचे ओबीसी नेते होते ते पक्षविरहित समाजासाठी त्यांनी काम केलं, ओबीसी घटकांसाठी काम केलं. पक्ष तिथे कुठेही आडवा त्यांनी आणला नाही. हे सर्व असताना हे समाजकारण होतं. समाजकारणामध्ये प्रत्येक समाज प्रत्येकाच्या समाजाला न्याय देण्यासाठी काम करतो, ते साहजिक आहे. फक्त आमचे साहेब जाहीर आले म्हणून फक्त साहेबांचं तोंड दिसतंय का? काही नेते त्यांच्याही मराठा समाजाचे राहून काम केलेलेच आहेत. त्यांची आम्ही नाव येत्या काळामध्ये आम्ही उघड करूच. कोण कोण मनोज जरांगेला फंड दिलेला आहे, कोण कोण त्या मनोज जरांगेला सर्व ते खाण्यापिण्याची व्यवस्था, त्या सभेसाठी खर्च कोणी केलाय, हे जर आम्ही काढायला लागलो तर मग प्रत्येक नेत्यांनी प्रत्येक समाजासाठी. आपण म्हणताय की ओबीसी समाजाला उमेदवारीपासून डावललं जातंय. मनोज जरांगेंचा ना कुठला राजकीय पक्ष आहे, ना मनोज जरांगे कोणाला उमेदवारी देत आहेत. मग मनोज जरांगे विरोध करतायत म्हणून महायुती किंवा महाविकास आघाडी उमेदवारी का डावलते? हे खरं तर हे प्रस्थापित समाज पहिलेपासून जे गुंडगिरी झुंडगिरी करत आलेला आहे, यालाच खतपाणी घालण्यासाठी, इथलं लोकशाही डावलण्यासाठी इथलं काम प्रस्थापित समाज असेल, प्रस्थापित पक्ष असतील, हे सर्व काम करताना दिसत आहेत. लोकशाही आजपर्यंत आपल्याला खरं तर लोकशाहीचा उदो इथं करणारे फक्त नावापुरते आहेत. त्यामुळे लोकशाहीला संविधान खरं तर धोक्यात आणण्याचं काम इथलं प्रस्थापित पक्ष करतायत. आणि त्या म्हणून की काय, ह्या गुंडगिरी आणि झुंडगिरीला आपल्याकडे काही आकडेवारी आहे का? महायुतीने किती ओबीसी उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे, महाविकास आघाडीने किती उमेदवारी दिली आहे? याच्यामध्ये असं आहे, यामध्ये आणखीन पूर्णपणे जे 48 जे लोकसभेच्या जे जागा आहेत त्या पूर्णपणे जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही आता आकडेवारी सांगू शकत नाही. जर देणार असतील आम्ही बोलण्याने, जर आमची उमेदवारी आमच्या समाजाची जर जाणार असेल, म्हणून आम्ही आता कुठलीही आकडेवारी सांगणार नाही. पण आम्ही याच्यावरती बारीक लक्ष ठेवून आहोत. आणि यावरतीच आम्ही ओबीसी ऐक्य, ओबीसीचं मत ओबीसीलाच आणि ओबीसी कार्ड हे मात्र आम्ही येत्या इलेक्शन मध्ये नक्कीच चालू. येत्या इलेक्शनमध्ये ओबीसी कार्ड चालवत आहे. ताई, तुमची काय भूमिका आहे? तुम्हाला काय वाटतं? ओबीसी समाजाला उमेदवारी कमी दिलेत असं तुमचं मत आहे, तर किती उमेदवारी दिलेल्या आहेत आणि कुठं कुठं अपेक्षित होते तुम्हाला उमेदवारी मिळणं? आताच सांगितल्याप्रमाणे 48 जागांवर जी उमेदवारी आहे त्या अजून सर्व जागा फिक्स नाहीयेत, म्हणून आपण यावर काहीच बोलू शकत नाही. परंतु आमच्या भुजबळ साहेबांनी जातीवाद हा कधीच केलेला नाहीये. त्यांनी आता सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी विकास करणारा उमेदवार आहे त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा. त्यामुळे मला असं वाटतं की जर आम्ही आमचे जे नेते आहेत ओबीसीचे नेते, ते जर जातीयवाद करत नाही तर कोणत्याही पक्षांनी देखील जातीयवाद करून आमच्या ओबीसीच्या जागा डावलू नये. नाही तर मग येणाऱ्या कोणत्या पक्षाकडे रोख आहे? कोणता पक्ष जातीवाद करून उमेदवारी डावलतोय? स्पष्ट बोला. स्पष्ट बोलता येणार नाहीये, कारण की सगळे जे पक्ष आहेत ते सगळ्यांचाच असा रोख आहे की ओबीसी बांधवांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. हा लोकशाही असून आमच्या मतदानाचा वापर तुम्ही करताय, परंतु जागा वाटप करताना मात्र सर्वच पक्षामध्ये आमचा कुठेतरी घात केला जातोय, गळचेपी केली जाते असं मला वाटतं. तर हे ओबीसी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या बोलण्यातून एकतर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलण्याचा त्यांचा रोख दिसतोय आणि सर्वच पक्ष ओबीसी उमेदवारांना डावलतायत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.